त्याच्या पण लढाया आयुष्यात लढाव्या लागतात. त्यामुळे ही लढाई जी आपण लढतोय, मशाल आणि तुतारीला महाराष्ट्राच्या जनतेने जो आशीर्वाद दिलाय त्याबद्दल मी मनपूर्वक मायबाप जनतेचे आभार मानते. पण ही लढाई थांबणार नाही. उद्धवजी, तुमची बहीण म्हणून मी तुम्हाला शब्द देते की आम्ही सुप्रीम कोर्टातली ही लढाई जोपर्यंत, मग तुम्हाला तो पक्ष चिन्हाचं काय करायचं ते निर्णय तुम्ही आणि आदरणीय पवारसाहेब करा. पण कितीही कष्ट किंवा लढावं लागलं तरी सुप्रीम कोर्टातली लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही. जे हक्काचं आहे ते त्यालाच मिळालं पाहिजे. आणि आज आपल्यावर अन्याय झालाय, उद्या ते कुणावरही अन्याय करतील. त्याच्यामुळे ही दडपशाही आणि अदृश्य शक्तीला जे वाटतं की मी करीन तीच पूर्व दिशा, हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानेनी चालत नाही. हा देश संविधानानेच चालणार आणि त्याच संविधानाच्या चौकटीत राहून हा देशासाठी आपण सगळे एकत्र लढूया. आणि बरीच भाषणं आहेत.